पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला पर्यटकांवर करण्यात आला त्याच्यामध्ये मृत्यू झालेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यातल्या घरी दाखल झालंय। पार्थिव घरी येताच नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला। संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांचं शरद पवारांनी सांत्वन केलं। आता पवार कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी पोहोचलेत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। थोड्याच वेळात दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार सुरू होणार आहेत आणि जगदाळे यांची अंत्ययात्रा आता सुरू झाली आहे। त्याचे दृश्य पुण्यातली आपण बघतोय। सध्या आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातली। भ्याड हल्ला जो काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झाला त्याच्यामध्ये पुण्यातले हे दोन पर्यटक मृत्युमुखी पडले आणि या दोन्ही पार्थिवांवर आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। अगदी काही वेळापूर्वी संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं शरद पवारांनी दर्शन घेतलं आणि अंत्यदर्शन घेतल्यानंतर कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा केलं आणि त्यानंतर आता जगदाळे यांची अंत्ययात्रा सुरू झाली आहे। त्याचे दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण दृश्य पाहतोय कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी आता पवार आलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे। अगदी थोड्याच वेळात दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार होणार आहेत। गणबोटे आणि जगदाळे अशा दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळलेला आहे। कारण काश्मीरमध्ये फिरण्यासाठी म्हणून संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे गेलेले होते। आपल्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या या दहशतवाद्यांनी केली आणि त्याच्यामुळे प्रचंड दुःख देणारा असा हा प्रसंग सगळ्या कुटुंबियांसमोर सध्या उभा आहे। जगदाळे यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। त्याची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय आणि दुसरीकडची दृश्य आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी सुद्धा शरद पवार आता गेलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार घेत आहेत। काही वेळापूर्वी जगदाळे यांच्या सुद्धा पत्नी आणि मुलीशी पवारांनी संवाद साधला। नेमकं त्यावेळेला पहलगाममध्ये काय घडलेलं होतं याबाबतची माहिती पवारांनी घेतली। जगदाळे कुटुंबियावर मोठा हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अचानकपणे जो दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये झाला त्यात संतोष जगदाळे यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला दहशतवाद्यांकडून आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता अगदी काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। त्याचे दृश्य आपण पाहतोय आणि दुसरीकडची दृश्य आहेत ती गणबोटे यांच्या घराजवळची आहेत। त्यांच्या घरामध्ये सध्या शरद पवार आलेले आहेत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी। विशेष विमानानं हे दोन्ही पार्थिव शरीर पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आता त्यांच्या घरी नेलं गेलेलं होतं हे पार्थिव आणि आता अंत्यदर्शन सुद्धा सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा होतील। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, आता नेमकं काय वातावरण आहे तिथे? जगदाळे यांची सुद्धा आता अंत्ययात्रा सुरू झाली आहे आणि पवार गणबोटेंच्या घरी आलेत असं समजतंय। नक्कीच जगदाळे यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार जे आहेत ते या काश्मीर हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले ते कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत ज्या संगीता गणबोटे होत्या यांच्याशीही शरद पवार संवाद साधत आहेत। नेमकं त्यावेळेस काय परिस्थिती झाली, कशा पद्धतीने हा सगळा हल्ला झाला याची माहिती जी आहे ते शरद पवार घेत आहेत। खरं तर राजकारण सगळं बाजूला ठेवून हे देशावरचा हल्ला आहे या सगळ्याच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शरद पवार जे आहेत या दोन्ही कुटुंबांना भेट देऊन अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि काय नेमकी परिस्थिती होती, कशा पद्धतीत हे सगळं त्यांनी सहन केलं आणि कसा हा सगळा हल्ला झाला याची माहिती जी आहे ते त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते शरद पवार यांना सुद्धा देत आहेत आणि शरद पवार वेगवेगळ्या गोष्टी त्या भागातल्या जाणून घेत आहेत आणि आता थोड्या वेळात शरद पवारांच्या अंत्यदर्शनानंतर हा सगळा अंत्यविधी सुरू होईल। अंत्यविधी सुरू होईल थोड्याच वेळात त्यांच्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये शरद पवार सुद्धा सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते आता या कुटुंबाची भेट घेऊन निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी जी
साधारणपणे स्मशानभूमी ही घरापासून की लांब आहे, आणखी किती वेळ लागू शकतो अंत्ययात्रेसाठी बालाजी? साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास या ठिकाणाहून यात्रेसाठी लागू शकतो, कारण हे अंतर जे आहे ते खूप लांब आहे आणि त्याप्रमाणे आता हा यात्रा जी आहे ती सुरू करण्यात येईल. खरं तर शरद पवार येणार होते, त्यामुळे थोडा विलंब झाला, नाहीतर 8:30 वाजताची अंत्ययात्रा निघणार होती. आता मात्र सगळी तयारी झालेली आहे. अँब्युलन्स सुद्धा तयारीत ठेवण्यात आलेली आहे आणि याच फुलांनी सजवलेल्या अँब्युलन्स मध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्या रस्त्याने त्या मार्गे त्यांचा अंत्यविधी सोहळा जो आहे तो सुरू होईल आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी केले जातील. अगदी. त्याच्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात या दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतील असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांवर सध्या कोसळलेला आहे. ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय. एकीकडे दृश्य आहेत कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी काही वेळापूर्वी शरद पवार आले होते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी, त्याचे दृश्य. आणि दुसरीकडची दृश्य आहेत संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या या गर्दीची. त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांची मुलगी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि आता जगदाळे यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. आणखी काही वेळामध्ये स्मशानभूमीमध्ये पोहोचल्यानंतर दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातील. संपूर्ण जगभरात या भ्याड दहशतवादी हल्ल्याची दखल घेतली गेली. प्रचंड रोष, प्रचंड संताप प्रत्येकाच्या मनातून या सगळ्याबाबत व्यक्त होतोय, कारण निष्पाप पर्यटकांचा जीव या सगळ्यामध्ये गेलेला आहे. अंधाधुंद गोळीबार अचानकपणे या पर्यटकांवर करण्यात आला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा दुर्दैवानं समावेश होता आणि यातले 2 पर्यटक पुण्यातले होते, ज्यांची अंत्ययात्रा आता सुरू होती. आपण हे दृश्य पाहतोय. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी या कुणाच्याच ध्यानीमनी नसताना अचानकपणे ही दुःखद वार्ता येऊन धडकली आणि त्यामुळे प्रत्येकाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. प्रचंड मोठं दुःख या सगळ्यांना झालेलं आहे. आपण बघतोय. नहीं दिया जाएगा. पूरा देश तैयार है, सरकार के साथ है और सरकार ने भी कड़े मुद्दे उठाए हैं और बिल्कुल करारा जवाब दिया जाएगा. माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. तर आपण दृश्य बघतोय. संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली. एकीकडे त्याची दृश्य आणि गणबोटे यांची सुद्धा अंत्ययात्रा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. अगदी काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी गणबोटे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांची सांत्वनपर भेट ही होती, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधला. जगदाळे कुटुंबियांची सुद्धा शरद पवार यांनी भेट घेतली होती. तर संतोष जगदाळे यांच्या मित्रांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधायचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. आपण एक वाट चालत असतो आणि पुढची 25 वर्ष आपण प्लॅन केलेला असतो. सौरभ काडगावकर हे त्याचे खूप मित्र, म्हणजे निम्म आयुष्य ह्याच्याबरोबर त्यांनी घातलेलं आहे. आम्ही सगळे ह्याच्याहीकडनं तो संगीत शिकला, काही काळ माझ्याकडनं हार्मोनियम शिकला. जीवन त्याला खूप मनसोक्त जगायचं होतं. जितके जगलो ते मनसोक्तच जगलो आणि अत्यंत प्रत्येकच गोष्ट तो प्रेमाने त्वरेनेच करायचा. त्या सुप्रवास आमचा त्याच्याबरोबरचा खंडित झाल्याचं मोठं दुःख आहे. ज्या पद्धतीने झालं त्याचा द्वेष आहे. आत्ता एका क्षणी सांगू शकत नाही. शोक आणि द्वेष दोन्ही भावांना पराकोटीने येत आत्ता ज्या पद्धतीने ही घटना घडली तर काय होणं अपेक्षित आहे मित्र म्हणून, सहकारी म्हणून, असं वाटतं तुम्हाला आता? नाही, एका सर्वसामान्य नागरिकाशी कोणत्याही अतिरेक्याचं कधीच लढा नसला पाहिजे. तुमचं काय तुमचे राष्ट्राच्या काही गोष्टी असतील, तुमच्या समाजाच्या अंतर्गत असतील, पण त्याचा एका सर्वसामान्य माणसाशी काय घेणं देणं नाही आहे. तो फिरायला आनंदासाठी जातो आहे, काश्मीरसारख्या ठिकाणीच जातो आहे. काश्मीरच्या विकासात हातभार पर्यटकांचाच आहे. मग काश्मीरला यायचंच नाही आहे का आता कुणी? या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेऊयात. प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. बालाजी, आता अगदी थोड्याच वेळात गणबोटे यांची सुद्धा अंत्ययात्रा सुरू होईल असं समजतंय.
आता गणपोटे यांची अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होईल, कारण शरद पवार गेल्यानंतर लगेच सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्स सुद्धा लावण्यात आलेली आहे आणि जगदाळे यांचा अंत्ययात्रा जी निघाली त्यानंतर आता गणपोटे यांची अंत्ययात्रा थोड्या वेळामध्ये या कुटुंबातून निघणार आहे. खरं तर सगळे जे स्थानिक राजकीय लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नंतर सगळे अंत्यदर्शन संपल्यानंतर ही अंत्ययात्रा निघणार आहे आणि एक अर्धा ते पाऊण तास ही सगळी अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. त्यानंतर सगळा अंत्यविधी होईल. मात्र अतिशय दुःखद सगळा प्रसंग जो आहे तो गणपोटे परिवारावरती आलेला आहे आणि त्याचा सगळ्या त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी सगळे पुणेकर सुद्धा सकाळपासूनच या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत. सगळी गडबड जी पाहतोय की आता सगळी ही तयारी सुरू झालेली आहे. त्यांचं पार्थिव जे आहे ते आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं जाईल आणि या ॲम्ब्युलन्समधूनच ही सगळी अंत्ययात्रा जी आहे ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंत्यविधी होणार आहे. मात्र या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सगळे पुणेकर त्यांचे नातेवाईक सगळे जे आहेत ते इथे येताना पाहायला मिळत आहेत आणि आपल्या संवेदना जे आहेत ते या सगळ्या कुटुंबाप्रती व्यक्त करतायत आणि त्याचेच हे सगळे दृश्य जे आहे ते आपण पाहतोय. जी ते सुद्धा आणि त्याच्यामुळे अगदी सगळ्याच कुटुंबियांवर, नातेवाईकांवर किंवा मित्रमंडळींवर जसा मोठा आघात या सगळ्या दुर्दैवी मृत्यूमुळे झालेला आहे, तसाच मला वाटतं प्रत्येक सामान्य माणसाच्या मनावर हा मोठा आघात आहे. अचानकपणे आपल्या कुटुंबातला इतका महत्त्वाचा माणूस अशा पद्धतीनं आपल्यातून निघून जाणं हे फार मोठं दुःख असतं आणि आत्ता सध्याच्या क्षणाला गणपोटे किंवा जगदाळे या दोन्ही कुटुंबियांवर ही मोठी शोककळा पसरलेली आहे. सध्याची ही दृश्य पुण्यातली आपण बघतोय. गणपोटे यांच्या घराबाहेरची दृश्य एकीकडे, थोड्याच वेळात तिथे अंत्ययात्रा सुरू होईल आणि दुसरीकडची दृश्य आपण बघतोय संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झाली आहे. त्यांची मुलगी आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते. इतरही त्यांचे सगळे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं आलेले आहेत. काश्मीरच्या पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला पर्यटकांवर झाला त्या अंधाधुंद गोळीबारामध्ये गणपोटे आणि जगदाळे यांना सुद्धा गोळ्या लागल्या. याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचं पार्थिव शरीर हे विशेष विमानानं पुण्यामध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी तिथून आणलं गेलं. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी बालाजी यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. बालाजी, आता पुन्हा एकदा आपण बालाजी यांना संपर्क करूया. काही तांत्रिक अडचणी येत आहेत, मात्र सध्याची ही दृश्य आपण पुन्हा एकदा पुण्यातली बघतोय. जगदाळे आणि गणपोटे या दोन्ही व्यक्तींच्या पार्थिव शरीरावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील. प्रचंड मोठा जनसमुदाय आपण बघतोय. मोठा धक्का बसलेला आणि मोठं दुःख झालेलं हे सगळे व्यक्ती आहेत, सगळे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत.